गडचिरोली जिल्ह्याकडे वळूया। तिकडे देसाईगंज नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आहे आणि कुणाची सत्ता येणार आहे त्या ठिकाणी ते देखील पाहूया। बघा, देसाईगंजमध्ये भाजपच्या लता सुंदरकर या संभाव्य नगराध्यक्ष असतील। देसाईगंजमध्ये भाजपचे 9 नगरसेवक जिंकून येतील। संभाव्य सत्ता ही भाजपकडे जाईल आणि देसाईगंजमध्ये कमळ फुलेल असा अंदाज आहे। नक्कीच, आणि आमचे प्रतिनिधी विलास थरे यांनी याबाबत काय अंदाज व्यक्त केलेला आहे पाहूया। देसाईगंज नगर परिषदमध्ये जवळजवळ 15 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता होती। त्यानंतर आता जवळजवळ 4 वर्ष प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि अपक्ष असे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। या चारीमध्ये तुल्यबळ लढत आपल्याला इथे दिसत आहे। परंतु यापूर्वीचं जर आपण सगळं चित्र पाहिलं तर भारतीय जनता पार्टीने इथं चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि तुल्यबळ जर लढत जरी झाल्या तरी शेवटी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं एक हातखंडा वापरून किंवा ज्या पद्धतीने निवडणूक लढवायचा त्यांचा जो एक हातखंडा आहे त्या अनुषंगाने असं वाटतं की नक्कीच भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सरस ठरेल।